चालती वारी चालती भक्ती, चरणांनी अंतर मोजायचं पण हृदयात थेट पंढरीचा दरबार. आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो फक्त किलोमीटरमध्ये नाही मोजता येत. बरोबर. आपल्या समोर आहे वारीची वाट, एक भक्तिमय प्रवास. आणि यातून आपण वारीची परंपरा, तिचा इतिहास, तिचं तत्वज्ञान समजून घेऊया. हो, नक्कीच. आणि हा स्रोत आपल्याला सांगतो की ही केवळ म्हणजे 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी पालखी सुरू केली म्हणून नाहीये फक्त. अच्छा. त्याची मुळं अजून जुनी आहेत, संत परंपरेशी जोडलेली. पण ज्ञानेश्वरांनी काय केलं तर त्याला एक काय म्हणतात त्याला संघटित रूप दिलं. आणि मग तुकाराम महाराजांनी त्यात भक्तीचा असा ओलावा आणला की तो प्रवाह आजही तसाच वाहतोय. हा स्रोत याला फक्त धार्मिक नाही तर एक सामाजिक चळवळ म्हणूनही बघतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही तर सामाजिक चळवळ. याबद्दल अजून काय म्हणतो स्रोत? म्हणजे नामदेव, जनाबाई किंवा गोरा कुंभार वेगवेगळ्या स्तरातले संत होते. हो, अगदी. स्रोत याच गोष्टीवर भर देतो. या संतांनी फक्त अभंग नाही रचलेत, तर त्यांनी त्यांच्या जगण्यातून आणि वारीतून समतेचा संदेश दिला. बरोबर. विचार करा, त्या काळात जातीभेद किती तीव्र होते. तेव्हा वारी एक अशी जागा होती जिथे सगळे फक्त वारकरी म्हणून एकत्र यायचे. स्रोत सांगतो की गोरा कुंभारासारख्या संतांनी स्वतःच्या कामातून वेळ काढून वारीत येणं हे फक्त श्रद्धेचं नाही तर तेव्हाच्या सामाजिक चौकटींना एक प्रकारचं आव्हान होतं. म्हणजे पंढरपूर फक्त मंदिर नाही राहिलं. नाही, ते एक समानतेचा केंद्र बनलं, आत्मिक विश्रांतीची जागा. आणि प्रत्यक्ष वारीचा अनुभव, ते भगवे झेंडे, टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे सगळं आपण पाहतो, ऐकतो. पण स्रोत काही वेगळे बारकावे सांगतो का? हो, स्रोत काही सुंदर गोष्टी टिपतो. जसं की हजारो पावले एकत्र चालतात ना, तेव्हा एक लय तयार होते. अच्छा. ती फक्त शारीरिक नसते, ती मानसिक एकाग्रतेसाठी पण मदत करते. आणि एक गोष्ट म्हणजे तिथे कोणी कोणाची जातपात ओळख विचारत नाही. हातातली तुळशीमाळ, कपाळावरचा टिळा हीच ओळख. खरंय. शहरातला शिकलेला माणूस आणि गावातला सामान्य शेतकरी खांद्याला खांदा लावून चालतात, एकमेकांना आधार देतात. ही जी एकरूपता आहे ना, वय, वर्ग, जात याच्या पलीकडची, तेच वारीचं खरं सौंदर्य आहे असं स्रोत म्हणतो. बरोबर. आणि ह्या शारीरिक कष्टाचा आध्यात्मिक अर्थ काय? स्रोत म्हणतो आत्मत्याग आणि समर्पण. ते कसं? स्रोत सांगतो की वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर तो एक प्रकारचा कर्मयोग आहे. चालताना अहंकार गळून पडतो. ऊन, पाऊस, वारा सगळं सहन करत, ते कष्ट सोसत वारकरी पंढरपूरला पोहोचतो. तेव्हा त्याचं मी पण कुठेतरी विरघळतं. म्हणजे देहभान विसरून. हो, चालणे हेची ध्यान, टाळ वाजवणे हाच मंत्र. या शरीर आणि मन दोन्ही देवाच्या चिंतनात लागतात. देह नक्कीच थकतो, पण स्रोत म्हणतो तसं आत्म्याला नवी ऊर्जा मिळते. हाच तो त्याग आणि समर्पण. तुम्ही एका वयस्कर वारकऱ्याचा अनुभव सांगत होतात. स्रोत अशा वैयक्तिक अनुभवांबद्दल काय सांगतो? कारण आकडेवारीपेक्षा हे अनुभव जास्त भिडतात. हो ना, स्रोतामध्ये असे खूप भावनिक किस्से आहेत. एका तरुण मुलाखतकारानं एका आजींना विचारलं, आजी, इतकी वर्ष येताय, काय मिळतं तुम्हाला इथं येऊन? तर त्या आजी इतक्या सहज म्हणाल्या, लेकरा, काही मिळवायचं नसतं रे इकडं, इथं येऊन सगळं इसरायचं असतं. इसरायचं? हो, म्हणाल्या, घरातली भांडणं, शेतातली चिंता सगळं इसरायचं आणि फक्त माऊलीचं नाव घ्यायचं. 2 दिवस सगळं इसरलं की परत जगायला बळ मिळतं. ही विसरण्याची, मोकळं होण्याची प्रक्रिया, हाच अनेकांसाठी वारीचा गाभा आहे. वा, किती किती सोप्या शब्दात मोठा अर्थ आहे यात. आणि अभंगांचं काय? एक ओळ आहे ना, पंढरीनाथा मजहेची मागणे, देहाची सेवा घडो पावणे. याचा अर्थ काय? हो, ही ओळ म्हणजे खरं तर निस्सीम भक्तीचं प्रतीक आहे. स्रोत याचं विश्लेषण करताना म्हणतो की भक्त इथे काही मागत नाहीये. पैसा नाही, सुख नाही, अगदी मोक्ष सुद्धा नाही. अच्छा. त्याला फक्त एकच हवंय, या देहाकडून विठ्ठलाची सेवा घडावी. पावणे म्हणजे पायांची सेवा. ही कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त समर्पित होण्याची भावना आहे. गीतेतला कर्मयोग आठवतो ना, तसंच काहीचं. म्हणजे वारी फक्त चालणं किंवा दर्शन नाही, तर ती एक जगण्याची पद्धत आहे, एक दृष्टी आहे. अगदी बरोबर. स्रोत हेच अधोरेखित करतो की वारी ही महाराष्ट्राच्या अगदी नसानसात भिनलेली परंपरा आहे. ती श्रद्धेला सामाजिक समतेशी आणि वैयक्तिक साधनेशी जोडते. आणि जरी आपण शारीरिकदृष्ट्या वारीला जाऊ शकलो नाही, तरी तिचा विचार, तिचं तत्वज्ञान मनात ठेवणं, ते जगणं हेही तितकंच महत्वाचं आहे. खरंय.
पंढरपूरच्या वारीबद्दल वाचताना किंवा ऐकताना सुद्धा मन कुठेतरी स्वतःला विसरून जातं आणि कदाचित त्याच विस्मरणात काहीतरी सापडतं. हो, आणि शेवटी स्रोत आपल्याला एका विचारापर्यंत आणून सोडतो की ही वारी फक्त आषाढी कार्तिकीपुरतीच आहे का? म्हणजे तिथे अहंकार नसेल, फक्त समर्पण असेल. जिथे भेद नसेल, फक्त समानता असेल. हा विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे.